एक फ्लॅग फॉर्मेशन आपल्याला बॉश लिमिटेडमध्ये आलेलं दिसतोय आणि या फ्लॅग फॉर्मेशनला जर काही डिसायसिव्ह जर ब्रेकआउट जर कन्सिडर कराल तर तो साधारणपणे 32,700च्या वरती येताना आपल्याला दिसतोय. तर 32,700च्या वरती जर का बॉश आला तर आपण या ठिकाणी मिनिमम जे काही टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो, तर या ठिकाणी ही जी काही कन्सोलिडेशन फेज आपल्याला या ठिकाणी दिसते, तर तेवढाच कन्सोलिडेशनचा ब्रेकआउट आल्यानंतर आपण या ठिकाणी मिनिमम शॉर्ट टर्म मध्ये टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो. साधारणपणे 1600 ते 1700 पॉईंट्स या ठिकाणी आपलं कन्सोलिडेशन आहे. तर अपसाइडला जर का बघाल तर या ठिकाणी साधारणपणे जो काही आपल्याला टार्गेट एक्सपेक्टेड आहे ते या ठिकाणी 34,700 पर्यंत राऊंड अप आपण या ठिकाणी 35,000 पर्यंत कन्सिडर करू शकतो. या ठिकाणी डॅशबोर्ड आपल्याला प्रॉपर फेवर मध्ये आहे. शॉर्ट टर्म आणि मिड टर्म दोन्ही मधला या ठिकाणी जो काही रिलेटिव्ह स्ट्रेंथ जो आहे बॉश मधला हा या ठिकाणी पॉझिटिव्ह झालेला आहे. तर हा ब्रेकआउट आल्यानंतर आपण या ठिकाणी साधारणपणे 35,000च्या टार्गेटनी बॉश मध्ये देखील बाईंगचा विचार करू शकतो किंवा आपण या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह मध्ये देखील ट्रेड प्लॅन करू शकतो जर का आपल्याला त्याचं प्रॉपर नॉलेज असेल तर.